नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माय लाईफ न्यूज वाहिनीच्या आरोग्य धन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आशा हॉस्पिटल, सर्जिकल मॅटर्निटी आणि गर्भसंस्कार केंद्र नांदेड येथील सन्माननीय डॉक्टर नामदेव सोनटके सर. तर आपलं मनपूर्वक आरोग्य धन या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, खरं तर आपण काय काय या ठिकाणी सुविधा देतात, त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली जाते, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचेच आहे. तत्पूर्वी आपल्या स्वतःबद्दल किंवा आपला परिचय म्हणून आम्हाला काय सांगा. मी डॉक्टर नामदेव लक्ष्मण सोनटक्के. मी MBBS MS जनरल सर्जन आहे. माझं UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन एज्युकेशन सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे इथून कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन, त्याला MS म्हणतो, ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथून कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 वर्ष सोलापूर इथे श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथे 1 वर्ष मी कार्यरत होतो. त्याच्यानंतर मी सोलापूर कॅन्सर सेंटर इथे कॅन्सर वरील शस्त्रक्रियेचा एक्सपिरियन्स सोलापूर कॅन्सर सेंटर इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड इथे 1 वर्ष कार्यरत होतो आणि आता मी मागच्या 3 महिन्यापासून इथं आशा हॉस्पिटल इथं कार्यरत आहे. सर, मुळामध्ये आपला जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने केलेला आहे ते तर आम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु आशा हॉस्पिटल खरं तर एक रुग्णासाठी आशादायी ठरणारं आहे. आणि आशा हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आपण कोणती सुविधा देतात या संदर्भात काय सांगता. आशा हॉस्पिटल सर्जिकल मॅटर्निटी आणि गर्भसंस्कार केंद्र इथं एक अद्ययावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. इथे आंतररुग्ण विभागासाठी सुसज्ज वॉर्ड आहे. इथे गर्भसंस्कार केंद्र, जे की नांदेडमध्ये पहिलं गर्भसंस्कार सेंटर आम्ही आशा हॉस्पिटलमध्ये उभारलेले आहे. या गर्भसंस्कार सेंटर थ्रू आम्ही नवीन प्रेग्नंट लेडीजना योगा कसा करायचा, प्रेग्नन्सीमध्ये केअर कशी करायची, हाय रिस्क प्रेग्नन्सी कशी ओळखायची, ह्या विविध गोष्टीचा आम्ही प्रेग्नंट लेडींना आम्ही गायडन्स देतो, म्हणजे मार्गदर्शन देतो. तर त्याचबरोबर आम्ही इथं मोठमोठे ऑपरेशन होतात. त्याच्यानंतर इथं आम्ही OPD म्हणजे बाह्यरुग्ण विभाग आणि IPD म्हणजे आंतररुग्ण विभाग, हे विभाग सुद्धा आमच्या इथं आहे. सर, मुळामध्ये या ठिकाणी गर्भसंस्कार चांगल्या पद्धतीने केले जात आहे. त्याचबरोबर जे सर्जन डॉक्टर आपण आहात मुळामध्ये, खरं तर हे सगळं जाणून तर घ्यायचं आहे. परंतु तुमच्या सोबतीला इतर डॉक्टर म्हणून कोणाचा नामोल्लेख करणं मला योग्य वाटेल. माझ्यासोबत माझी मिसेस म्हणजे डॉक्टर शीतल सोनटके ह्या कार्यरत आहेत. त्यांचं एज्युकेशन स्त्रीरोग तज्ज्ञामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी गर्भसंस्कारचा एक कोर्स असतो तो सुद्धा केलेला आहे. आणि त्या कोर्स मार्फत ते स्त्रीरोगांची तपासणी आणि गर्भसंस्कार केंद्र ह्या 2 गोष्टी त्या चालवतात. सर, प्रामुख्याने आपण पाहतो की सर्जन ही कन्सेप्ट ही रुग्णासाठी एकदम धक्कादायक वाटतं. तर मुळामध्ये सर्जन म्हणजे नेमकं काय, या संदर्भात काय सांगा. ओके, मी ॲक्च्युली MS सर्जन असल्यामुळं तुम्हाला आरोग्यदायी तुमच्या या कार्यक्रमामध्ये सर्जरीबद्दल जास्त माहिती सांगणार आहे. कारण की आपण पाहतो की कोणत्याही डॉक्टरांनी एक शब्द सर्जरी हा शब्द विचारला तरी आपल्या मनाला धक्का बसतो. त्यामुळं खरंच सर्जरी म्हणल्यावर खरंच ती म्हणजे एवढी धक्कादायक असते का, किंवा एवढी सोपी असते का, ह्याबद्दल म्हणजे ॲक्च्युली असते काय, म्हणजे सर्जरी सांगितली म्हणजे ती खरंच ती एवढी धक्कादायक किंवा एकदम सोपी आहे असं असतं का, याबद्दल मी तुम्हाला जास्त या कार्यक्रमामधून तुमचं सांगणार आहे. आता कसं असतं, कोणत्याही डॉक्टरांनी जर तुम्हाला सर्जरी सांगितली म्हणजे असं नसतं की ती खूपच वेदनादायक असेल किंवा खूप मोठी असेल किंवा खूप रिस्क असेल किंवा ती तुमच्या जीवावर बेतणारी असेल, असं बिलकुल नसतं. ठीक आहे. सर्जरी ही डिपेंड्स ऑन युअर कंडिशन, म्हणजे तुमची आजाराची कंडिशन कशी आहे त्याच्यावर ही डिपेंड असते. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की डॉक्टरांनी सर्जरी हा पर्याय कधी डॉक्टर सुचवतो, जेव्हा एखादी गोष्ट मेडिसिननी कव्हर होणार नाही त्यावेळेसच डॉक्टर सर्जरी हा पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतो. मग आपण
ह्या पर्यायाला न घाबरता आपण त्याला फेस केलं पाहिजे. आणि म्हणजे फेस केलं पाहिजे इन द सेन्स आपण डॉक्टरांना त्या सर्जरीबद्दल एक माहिती कळून घेतली पाहिजे की सर ही सर्जरी म्हणजे नेमकी काय असते. आता सर्जरीचे याच्यामध्ये 2 टाईप असतात. काही असतात की एमर्जन्सी सर्जरी म्हणजे तुम्हाला ती कंडिशन लगेचच्या लगेच ऑपरेट करावं लागणार आहे. आणि काही असतात की प्लॅन सर्जरी म्हणजे ती तुम्ही कंडिशन एक योग्य वेळ आल्यावर म्हणजे एक प्लॅन करून तुम्ही ती करू शकता. ठीक आहे. आणि आता या 2 मध्ये कोणती सर्जरी डिफिकल्ट असते, कोणती सर्जरी जीवावर बेतण्यासारखी असू शकते. तर याच्यामध्ये जी एमर्जन्सी सर्जरी आहे ती जीवावर बेतण्यासारखी असू शकते. सर मुळामध्ये इमर्जन्सी सर्जरीमध्ये आपण कशाची सर्जरी करता किंवा काय त्यामध्ये? हां, आता एमर्जन्सी सर्जरी म्हणजे की अशी सर्जरी की जर ती कंडिशन आपण ठेवली तर पेशंटच्या जीवावर बेतू शकते. जसं की अपेंडिक्स जर मध्ये पोटामध्ये फुटलं तर ते पूर्ण पोटामध्ये पसरून बाकीच्या अवयवाला धोका पोहोचू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे की आतड्याला पडलेलं छिद्र. आतड्याला जर पडलेलं छिद्र जर तुमच्या याच्यामध्ये असेल आणि तुम्ही जर सर्जरी टाळाटाळ करत असाल तर ते सुद्धा तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकतं. त्याच्यामध्ये पण तुमच्या पेशंटचा जीव दगावला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरी आहे की आतड्याला पडलेला पीळ जर तुम्ही वेळीच नाही काढला तर त्यांनी सुद्धा तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो तुमच्या याच्यावर. चौथी सर्जरी आहे की जसं की गॉल ब्लॅडरला आलेली सूज. तर ह्या अशा सर्जरी आहेत की ह्या तातडीनं तुम्हाला आणि लवकरात लवकर करणं गरजेचं असतं. सर त्याचबरोबर काही कालावधी आपण घेऊन एमर्जन्सी सर्जरीच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या आजारावरती आपण त्या सर्जरी करतो, नॉर्मल सर्जरी म्हणून कोणत्या सर्जरीकडे आपण पाहू शकतो? ओके. त्याला आम्ही प्लॅन सर्जरी असं म्हणतो. प्लॅन सर्जरी याच्यामध्ये हर्निया एक येते, त्याच्यानंतर हायड्रोसिल येतं, त्याच्यानंतर सर्कमसिजन येतं, त्याच्यानंतर हे कोलिसिस्टेक्टॉमी येते. ह्या सर्जरी आहेत. आपण याला प्लॅन करू शकतो. प्लॅन करण्याचं का करू शकतो कारण का याच्यामध्ये आपल्याला रिस्क पेशंटची आयडेंटिफाय करता येते. आपल्याला टाईम भेटतो. आपण सगळे इन्व्हेस्टिगेशन करून पेशंटला काही रिस्क आहे का त्याबद्दल आपण शोधून काढू शकतो. आणि जर ती रिस्क असेल तर आपण त्याच्यावर ती ट्रीटमेंट करून नंतर ती सर्जरी करतो. त्यामुळे ह्या प्लॅन सर्जरी आहेत कारण का या सर्जरीपासून तुम्हाला धोका नसतो. त्यामुळे आपण ह्या प्लॅन करून तुमची रिस्क काय आहे ती आयडेंटिफाय करून जर रिस्क असेल तर तिला ट्रीटमेंट करून नंतर केल्या जातात. म्हणजे मुळामध्ये इमर्जन्सी सर्जरी असो अथवा प्लॅन सर्जरी असो त्या दोन्हीही योग्य वेळी सर्जरी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर हे करत असताना सुद्धा त्यांना भूल दिली जाते किंवा हा एक प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. मग हे देत असताना तुम्ही कशा पद्धतीने देता किंवा ते देणं कंपल्सरीच असतं का, काय सांगा याबद्दल? ओके. भूल कसं असतं की जे आम्ही याला अनस्थेशिया म्हणतो. भूल दिली जाते प्रत्येक सर्जरीमध्ये कारण का प्रत्येक सर्जरी म्हटली की वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला भूल देणं तेवढंच गरजेचं असतं. जर तुम्ही भूल नाही दिली तर ती वेदना त्या पेशंटसाठी असह्य होते आणि त्याच्यामध्येच त्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं बिना भूल सर्जरी होऊच शकत नाही. त्याच्यानंतर भूल पण ही 2-3 टाईपमध्ये दिल्या जाते. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जनरल अनस्थेशिया म्हणजे पूर्ण बॉडी बेशुद्ध करणं. त्याच्यानंतर आपण म्हणतो की अर्धी बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये पायाच्या खालीच आपण हे भूल देऊन बेशुद्ध करता येते. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. डिपेंड्स ऑन सर्जरी. तुमची जी सर्जरी आहे त्याच्यावर तुम्ही भूल देतो. जर समजा तशी गरज असेल की पूर्ण अनस्थेशिया द्यायची तर आपण तशी भूल देतो. जर तशी गरज नसेल तर आपण तेवढ्या भागापुरते भूल देऊन पण आपण सर्जरी करता येते. परंतु भूल देणं हे आवश्यक आहे सर्जरीमध्ये. सर याचबरोबर एक रुग्णांच्या नातेवाईकांना एक भीती असते की सर्जरी करत असताना खरं तर डॉक्टर म्हणजे देव ही संकल्पना आहे आणि आपण रुग्णाला जीवदान देतो. अतिशय महत्त्वाचं एक काम केलं जातं. परंतु जेव्हा एखाद्या रुग्णांचं सर्जरी करायची असते किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायचं असतं तेव्हा त्या नातेवाईकांकडून आपण एक नोट लिहून घेतो किंवा काही जणांना आम्ही जबाबदार नाही. मग हे नोट
साधी जरी सर्जरी असली तरी त्या नातेवाईकांना खूप मोठी आहे की काय भीतीचं वातावरण मनामध्ये निर्माण होतं. तर या संदर्भात जे गैरसमज आहेत त्या गैरसमज दूर करण्यासाठी काय सांगू शकता? ओके, गुड क्वेश्चन. तर कसं असतं, याला कन्सेंट म्हणतो. कोणतीही सर्जरी विदाऊट कन्सेंट कुणाचीही केली जात नाही. येस. हे आपल्या म्हणजे आपले एक नियम आहे, ते एक नियम आहे. विदाऊट कन्सेंट त्या पेशंटला सांगितल्याशिवाय तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. त्यासाठी आपण हे 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 आपण कन्सेंट घेतो आणि त्यानंतरच सर्जरी करतो. परंतु ही कन्सेंट घेताना ही पण डिफरंट टाईपची कन्सेंट असू शकते. कधी कधी जर सर्जरी हे डिपेंड्स ऑन पेशंटची कंडिशन. जर पेशंटची कंडिशन खूप सिरियस असेल तर त्यामधून समजा पेशंटची कंडिशन सिरियस असेल इन द सेन्स म्हणजे इमर्जन्सी सर्जरी असेल, पेशंट आधीच आधीच त्याचं BP कमी झालेला असेल, रक्तदाब त्याचा कमी झालेला असेल, त्याच्या आधीच जीवावर गेलेली असेल कंडिशन, तर ह्या कंडिशनमध्ये कुणीही तुम्हाला विदाऊट नाही तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत. Yes, आपण yes. जे म्हणतो ना की हे जे डॉक्टर, आता तुम्ही म्हणला की डॉक्टर म्हणजे देव, डॉक्टर म्हणजे ॲक्च्युली देव नसतोच. तो जी सिच्युएशन पाहून म्हणजे ही सिच्युएशनला त्या आजाराला कसं थांबवता येईल एवढा प्रयत्न करतो. पण ती सिच्युएशन जर पेशंटने जर तो लेट प्रेझेंट झाला असेल किंवा लेट हॉस्पिटलमध्ये आला असेल तर त्याला डॉक्टर काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळं हे डिपेंड्स आहे की तुम्ही तुमचा आजार कोणत्या वेळेस घेऊन आलात डॉक्टरांना, कोणत्या कंडिशनमध्ये घेऊन आलात, तुमचा पेशंट सर्जरीला किती रिस्पॉन्स देतो. आता तुमचा पेशंट सर्जरीला किती रिस्पॉन्स देतो हे कशावर डिपेंड आहे की त्या पेशंटच्या कंडिशनवर, त्या पेशंटचा आजार किती मोठा आहे, त्याला कोणती मोठी सर्जरी लागणार आहे, त्याला कोणती भूल लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर त्या पेशंटची कंडिशन डिपेंड असते. त्याच्यामुळं प्रत्येक सर्जरीमध्ये डॉक्टर गॅरंटी नाही देत आहेत. परंतु काही काही अशा छोट्या छोट्या सर्जरी असतात की ह्या मोठ्या सर्जरीला बघून छोट्या छोट्या सर्जरीला घाबरायची गरज नसते. त्या की इझिली होऊ शकतात, कमी वेळेमध्ये होऊ शकतात, कमी भुलेमध्ये होऊ शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. त्या कंडिशनला तुम्हाला घाबरायची गरज नसते. त्यासाठी जेव्हा तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट होता तुम्ही त्या डॉक्टरांशी व्यवस्थित बोला की सर ही आमची कोणती टाईपची सर्जरी आहे, हाय रिस्क सर्जरी आहे, लो रिस्क सर्जरी आहे, आमचा पेशंट कसा आहे, त्याचं म्हणजे सर्जरीच्या अगोदर त्याचा रक्तदाब चांगला आहे का, त्याच्यानंतर त्याची पॅथॉलॉजी किती जास्त गेलेली आहे का, त्याच्या जीवाणूपेक्षा जास्त झालेली आहे का, ह्या कंडिशन विचारा. आणि जर ह्या कंडिशन सगळ्या नॉर्मल असतील तर तुमची इझी सर्जरी असेल, तुम्ही रिलॅक्स पद्धतीनं त्या हँडल करून घ्या. सर, हे झालं गैरसमज आता दूर होण्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण सांगितलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्या अशा हॉस्पिटलमध्ये आपण सर्जरी करत आहात. गेल्या अनेक वर्षापासून तुमचा आपल्याला अनुभव सुद्धा आहे. परंतु कॅन्सर ही जी बाब आहे ती अतिशय धक्कादायक बाब मानली जाते. मग अशा वेळेस सर्जरी केल्यानंतर ही कॅन्सर थांबतं किंवा थांबत नाही, ही दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर या संदर्भात काय सांगतात? कॅन्सरसाठी जेव्हा सर्जरी आपण करतो डॉक्टर म्हणून, तर त्याबद्दल काय सांगतात? कसं आहे, कॅन्सर आजार म्हणजे काय असतं की बॉडीमध्ये अबनॉर्मली एखादी सेल तुमची वाढत जाते. नॉर्मली जशी सेल वाढत जायचं प्रमाण आहे त्यापेक्षा अबनॉर्मली वाढत जाते. अबनॉर्मली म्हणजे आता या एक सेल आहे ती 2 दिवसात त्याचं 4 व्हायच्या ऐवजी ते 10-15 होतात. ते अबनॉर्मली वाढत जाते. आता जर तुम्ही जर हे कॅन्सर लवकर तुम्हाला डिटेक्ट केलात आणि लवकर तुम्ही जर त्याला स्क्रीन केलात, लवकर त्याला डिटेक्ट झालात तर तुम्हाला ते इझी पद्धतीनं लवकरात लवकर तुम्हाला त्याच्यावर रिकव्हरी करता येईल. परंतु तुम्ही जर एखादा कॅन्सर तुम्ही लेट प्रेझेंट झालात किंवा तो खूप ऑलरेडी बॉडीमध्ये पसरलेला आहे तर अशा वेळेस नुसतं सर्जरी करून फायदा होत नाही. त्याला तुम्हाला किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्यासारखे सुद्धा ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. हे ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला याच्यावर मात करता येते. सर, एकंदरीतच आपल्या हॉस्पिटलच्या संदर्भात सर्जरी या विषयाच्या संदर्भामध्ये विशेष करून आपण कशा पद्धतीने ट्रीटमेंट करता आणि कोणत्या सुविधा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे? ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला स्क्रीन करतो. स्क्रीन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं की पेशंट कोणत्या कॅटेगरीचा आहे, हाय रिस्कचा आहे म्हणजे की त्याला ऑलरेडी अगोदर काही आजार आहेत, ते हाय रिस्क आहे, लो रिस्क आहे
का जर हाय रिस्क असेल तर त्या पद्धतीनं पेशंटला काउन्सिल करणं, त्या पेशंटला त्या रिस्क सर्जरीबद्दल माहिती सांगणं, त्याच्यामधून आपण किती सेफली जाऊ शकतो, ते सर्जरीमधून आपण किती सेफली जाऊ शकतो याबद्दल त्या पेशंटला मार्गदर्शन करणं आणि त्याला एक म्हणजे त्याला एक सपोर्ट देणं की याच्यातून आपण कसे जाऊ शकतो. आणि समजा जर लो रिस्क सर्जरी असेल तर आम्ही त्या पेशंटला शुअरिटी गॅरंटी सहित की हे चांगलं होतं, घाबरण्याची गरज नाही, पॅनिक होण्याची गरज नाही, याच्यामधून हा आजार सर्जरी करून इझिली बरा होऊ शकतो, तर लवकरात लवकर सर्जरी करून घ्या, हे करून आम्ही त्यांना या आजारामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न. म्हणजे जे हाय रिस्कवाले आहेत त्यांना सपोर्ट देऊन की या आजारामधून आपण कसं बाहेर जाता येईल याच्याबद्दल आम्ही नेहमी गायडन्स करत असतो. आणि लो रिस्कवाले असतील जे की उगीच पॅनिक होत आहेत की सर्जरी एवढी मोठी नसताना जर ते पॅनिक होत असतील तर आम्ही त्यांना की समजून सांगून की सर्जरी छोटी आहे आणि याच्यात काहीही पॅनिक होण्याची गरज नाही आणि तुम्ही सर्जरी केली तर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज आहे असं सांगून आम्ही त्यांना पुढे नेतो. सर, काही असे रुग्ण असतात की त्यांची सर्जरी करण्यात परिस्थिती नसते, तर अशा वेळेस एक आपण प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणून त्याच्याकडे कसं पाहता किंवा त्यांना काय पर्याय उपलब्ध करून देता? जर एखादा पेशंट असेल की ज्याच्याकडं परिस्थिती नाही आहे, त्याला आपण जर त्याच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल, लो पॉवर्टी लाईनमध्ये असेल तर आपण त्याला बऱ्याचपैकी कन्सेशन देतो, जेवढं होईल तेवढं. त्याच्यानंतर पण जर समज तो पेशंट तयारच होत नसेल पण त्याला सर्जरी गरज लागत असेल तर आपण चांगल्या म्हणजे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथं चांगल्या पद्धतीने त्याला रेफर करतो. त्यांना सगळ्या गोष्टी सांगून पेशंटला सगळं काउन्सिल करून आपण त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्या हॉस्पिटलमध्ये पाठवून देता येतं. म्हणजे परिस्थिती कशी जरी असली तरी ती ट्रीटमेंट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि आपल्या हॉस्पिटलमधून सुद्धा त्या व्यक्तीला कमीत कमी कशा पद्धतीनं खर्चामध्ये होऊ शकतं त्यासाठी पर्याय आपण तयार करू शकता. आणि जर आपल्याकडे शक्यच नसेल तर अशा वेळेस आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चांगल्यातल्या चांगल्या तज्ज्ञाकडे पाठवून त्या व्यक्तीच्या ज्या सर्जरी करण्यासाठीची जागरूकता हवी असते किंवा त्यांना मार्गदर्शन हवं असतं ते सुद्धा आपण करता. अत्यंत महत्त्वाचं आहे सर. सर, एकंदरीतच आपल्या हॉस्पिटलमध्ये नेमकं कशा पद्धतीनं आपण ट्रीटमेंट करत असता आणि कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे, सर्जरीचे कोणते प्रकार आहेत आणि सर्जरीला न घाबरता रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कशा पद्धतीनं सामोरे गेले पाहिजेत आणि अशा सर्जरीच्या माध्यमातून सुद्धा ते बाहेर पडू शकतात, अगदी हे सगळं सखोल माहिती आपण आमच्या माध्यमातून सर्व रसिक श्रोत्यापर्यंत आपण पोहोचलेली आहे. त्याबद्दल आपला अगदी मनपूर्वक हार्दिक धन्यवाद.